हा नमस्कार. आता ती काय तू प्रेमळ वगैरे वाटते असं म्हणतात, पण नाही आहे नाही का मी अशी काही दिसत नाही मी. समजा तो एक सुंदर रोल आहे, एका समजदार आईचा आहे. आणि आत्ता शरद म्हणाला तसं की प्रत्येक आईवडिलांना आपल्या मुलाची काळजी असते, त्याचं भलं व्हावं हेच त्यांच्या मनात असतं. मग त्याच्यासाठी काय करावं लागेल? आता ही आई, तो इरिटेट होतो एका आई वेळेला की तू माझ्या लग्नाचा विषय नको काढूस, पण तरी परत परत ती तेच काढते, कारण तिला माहिती आहे की त्याच्यातच त्याचं भलं होणार आहे म्हणून ती काढते. आता तिचं आजारपण आहे किंवा मुलाबद्दलची रिलेशन आहे, येणाऱ्या मुलीबद्दलची एक अपेक्षा आहे, आशा आहे, या सगळ्याच्या भोवताली ही कॅरेक्टर जाते. आणि मला स्वतःला नेहमी असं वाटतं की एक भूमिका करायची तर ती काहीतरी वेगळी करता आली पाहिजे. मी सुहास जोशी म्हणून सांगते की मला एकासारख्या एक भूमिका करायला आवडत नाहीत. आणि त्याच्यामुळे मला महेशने जेव्हा ही गोष्ट सांगितली की हा असा असा रोल आहे तुझा, अरे म्हटलं हा वेगळा आहे की असं बऱ्याच वर्षात केलं नाही आहे मी काही. कारण आता खरं सांगायचं, आता अशा समजूतदार आयांचे रोलच लिहिले जात नाहीत, एकदम टोकं गाठली जातात. काहीतरी एक दुष्ट तरी असते किंवा मग काहीतरी आई पळूनच गेली कुणाबरोबर आणि मग मुलांबरोबर, हे असली काहीतरी लफडी दाखवतात. त्याच्यापेक्षा एक अत्यंत साधी सरळ प्रेमळ आई आणि तिच्या मुलाबद्दलच्या अपेक्षा, हे इतकं गोड वर्णन त्यांनी मला केलं होतं की मला या रोलबद्दल वाटलीच, म्हणजे आपुलकीच वाटली, प्रश्नच नाही. आणि महेश म्हणाला तसं की आमची ओळख काही आजची नाही आहे की आज आम्ही 92 साल नाही का रे, 92-93 आपण डॉक्टर केलं नाही का? डॉक्टर तुम्ही सुद्धा हे नाटक हा प्रोड्युसर होता त्याच्याबरोबर मी पहिलं केलेलं आहे, त्याच्यामुळे बरेच वर्षाची ओळख आहे आमच्या एकमेकांच्याकडे. मला वाटतं घरीसुद्धा भरपूर आपलं येणं जाणं आहे, त्याच्यामुळे छान रिलेशन्स आहेत आमची सगळ्यांची. त्याच्या ह्याच्यात आता पाहायला गेलं तर आता एवढे सिनेमे तुम्ही नाव घेतलेत, त्यात कुठे आहे मी? नाही. पण राईट रोल आला तेव्हा मी नाही, माझा राग नाही आहे, कारण त्याच्यात मी पाहिले सिनेमे, त्यात माझ्यासाठी नाही आहे रोल. आणि त्याला माहिती आहे की मला आवडल्याशिवाय किंवा मला योग्य वाटेल असा रोल असल्याशिवाय मी करणारच नाही आहे. त्याच्यामुळे महेश, अजिबात माझा गैरसमज नाही आहे. पण इथे एक मला एक गंमत सांगावीशी वाटते, गंमत म्हणूनच घ्यायची हां ती, की मला वाटतं काकस्पर्शच्या वेळेला तू मला फोन केला होतास की सुहासताई तुझ्यासाठी एक मस्त रोल आहे, चल. कुठे रोल आहे? अगं आहे, छान सिनेमा आहे, मग ते जन्मगाठवरनं आपण करतोय वगैरे. म्हटलं हां हां ते विनयचं नाटक ना, अरे मस्त आहे मस्त आहे. काय आहे शूटिंग? कुठं आहे? कोकणात. मी माझ्याकडे पाहिलं, माझं वय काय आहे आत्ता आणि कोकणात शूटिंग. मी म्हटलं महेश नऊवारी नेसायचं आहे तुम्हाला? हो. म्हटलं नाही मम्मा मला घेऊ नको, मला घेऊ नको, कारण कुंकूमध्ये 2.5 वर्ष नऊवारी नेसल्यानंतर मी ठरवलं होतं की यापुढे नऊवारीतला रोल करणार नाही. आणि महेशने त्याच्यात मला काही रागावला नाही, काही नाही त्याच्यात. म्हटलं नाही रे मला भयंकर कंटाळा आलाय नऊवारी. मेन म्हणजे तिला टक्कल करायचं होतं. मी म्हटलं नाही, टक्कल तुला वेगळं करायची गरजच नव्हतं, अर्ध आहेच मला. पण त्याच्यामुळे तो नव्हता प्रश्न नऊवारीचा होता. तुला माहिती आहे का, टक्कल लावलेला रोल मी पहिला 18व्या वर्षी केलेला आहे. PDAमध्ये असताना प्रोग्रेसिव्ह ड्रामॅटिक असोसिएशन भालबा केळकरांची, तिथे माझा पहिला रोल मी जो केला 18व्या वर्षी, ती विधवा अशी लाल आलवण नेसणारी बाई होती. सती नावाचं नाटक होतं व्यंकटेश माडगुळकरांचं. सो टक्कल लावणं आणि असणं याचा मला काही फरक पडत नाही बरं का. नऊवारी वॉज अ प्रॉब्लेम आणि तो तू सोडवला, त्याबद्दल थँक्स.